बातमी आहे अजित पवार यांच्या दौऱ्यासंदर्भातली। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत। अजित पवारांनी मुंढवा केशवनगर या उड्डाणपुलाची पाहणी केली आहे, तर इतर ठिकाणी सुद्धा अजित पवार यांचा पाहणी दौरा होणार आहे। पाहणीनंतर अजित पवार माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे पुण्याच्या अनेक भागांना पाहणी दौरे करतात आणि याच ठिकाणी आता पुन्हा एकदा असे पाहणी दौऱ्यासाठी पोहोचलेले आहेत। मुंढवा केशवनगर या उड्डाणपुलाची त्यांनी पाहणी केली आहे। परतीचा पाऊस होत असताना अजून 15 दिवसात या मंथपर्यंत परत गव्हर्नमेंटची जागा आपण देऊ ना, ते काळजी करू, पण बाकीच्या बाबतीत नाही। पण रिव्हरफ्रंटचं आलं ते इकडं आलं, पण त्यात काय झालं, इथे एक कॉलमच असतो। आता त्यांनी सांगितलं अजित पवार यांच्या दौऱ्यासंदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी रेवती हिंगवे। रेवती, अजित पवार यांनी या उड्डाणपुलाची पाहणी करून नेमक्या काय सूचना केल्यात? नक्कीच तृप्ती, खरं तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावरती आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून त्यांचा दौरा हा सुरू झालेला आहे। मुंढवा केशवनगर मधला जो अर्धवट झालेला ब्रिज आहे त्याची पाहणी करण्यासाठी अजित पवार हे सकाळी 6 वाजता तिथे पोहोचले होते। संबंधित अधिकारी देखील तिथे होते, तर त्यावेळेस पाहणी झाल्यानंतर त्यांनी नागरिकांना आश्वासन दिलं की काम लवकरात लवकर सुरू होईल। त्यासोबतच बिल्डर लोकांना अजित पवारांनी इशारा दिला की नागरिकांच्या समस्या येत असतील तर त्या संबंधित बिल्डरांचं काम थांबवा आणि नागरिकांनी जर फ्लॅट घेऊनही जर बिल्डर लोकांना मस्ती आली असेल तर ते आपल्या हातात आहे, ती ऍक्शन घ्या, अशा प्रकारे इकडे त्यांनी बिल्डरांना इशारा दिलेला आहे। कारण बरेच दिवस झाले, बरेच महिने झाले या ब्रिजचं काम रखडलंय, तर त्यासोबतच जेव्हा नागरिकांनी वेगवेगळ्या समस्या तिथे घेऊन आल्या, काही मद्य विक्रीचे दुकानांची देखील समस्या होती, तेव्हा तिकडे त्यांनी सांगितलं की जे अवैध धंदे आहेत ते लवकरात लवकर बंद करण्यात यावे आणि त्यासोबतच जर ज्यांना मद्यपान करायचं असेल त्यांनी त्यांच्या घरी जाऊन नियमांनी हे करण्यात यावे। त्यासोबतच आता दुसऱ्या ठिकाणी म्हणजे मुंढवा सिग्नलच्या इथे इतर गोष्टींची पाहणी ही सध्या सुरू आहे। तर आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अजित पवार पुण्यात आहेत। तृप्ती, निश्चित। रेवती, अजित पवार यांच्या दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर अजित पवार यांनी या दौऱ्यादरम्यान नागरिकांना त्रास होत असेल तर काम थांबवण्याच्या सूचनाही केल्यात। तुम्हाला अधिकार आहे, जर नागरिकांना अशा पद्धतीनं बिल्डर त्यांचं काम जर थांबलं ते स्टॉपवर तसं करा ना। आता एवढे नागरिक सांगतायत त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅट घेऊन त्याला जर मस्ती आलेली असेल तर जे आपल्या हातात आहे ते ऍक्शन घ्यायची। हिंजवडीला असंच झालं, तेव्हा ते सगळे सरळ आले आणि मग ते एक काम आपण ते स्ट्रॉंग वॉटर जाण्याच्या करता आपण इमारती मोठ्या पाडल्या। स्टॉपवर करा। अल्कोहोल शॉप्स आहेत तिथे कन्झम्पशन पण होते, म्हणजे खूप त्रास होते त्यांचा। 2 शॉप आहेत, हे कंप्लेंट खूप वेळा दिलेली आहे। ते फ्रंटला तोंडालाच आहे आणि तिथं बाहेर 2 हातगाड्या बाहेर लागल्यात अंडाबुरीचे जनतेच्या। नाही, काल दिलेलं आहे ते काय? नाही, हा नाही। काल एक मी सांगितलं ना बंद करायला, तो ह्याचा आहे, तो कोंडव्याचा विषय। नाही, इथं तिथं आजूबाजूला 1 मिनिट, तिथं आजूबाजूला शाळा आहे का? आमचा नियम आहे शाळा आहे साईडला, ते जवळ शाळा असेल तर आम्ही ते दुकान 100 मीटर मध्ये शाळा बंद हे बाबा आपल्या नियमामध्ये त्या बसत असेल तर ते माझ्याच हातात, मी एका मिनिटात करून टाकतो। सर आम्ही व्हेरीफाय म्हणजे आमच्या कलेक्टर आणि आमचा एक्साईजचा SP या दोघांच्याच हातात आहे।